जय भीम। मी प्रवीण सूर्यभान मेश्राम। विविध संघटनांच्या वतीने महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्ष आवाहन करण्यात आलं आहे। आज त्या आव्हानाला महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आलेला होता। आमच्या संघटनेच्या वतीने नागपूरसह विविध राज्यातील जालना, बुलढाणा, यवतमाळ, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर या विविध 28 जिल्ह्यामध्ये संघटनेच्या वतीनं आंदोलनामध्ये आमचे शिक्षक बंधू आणि भगिनी सहभागी झालेले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने जो काही निर्णय आलेला आहे तो हा एकदम घातक असा निर्णय आहे। ह्या निर्णयाला विरोध करण्याकरता आम्ही सर्व शिक्षक आमच्या परीने ज्या पद्धतीने होईल रस्त्यावरची लढाई, समाज जागृती करण्याची लढाई, विद्यार्थ्यांना जागृत करण्याची लढाई, जे काही होईल ते आम्ही करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहोत। आणि यापुढे जे काही आंदोलन होतील त्या आंदोलनाला आमचा निश्चितच पाठिंबा राहणार आहे। कारण की हा एक छुपा म्हणजे अजेंडा आहे केंद्र सरकारचा। अप्रत्यक्ष त्यांनी आपली जबाबदारी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून लादलेली असं त्याच्याकडे दिसून येत आहे। कारण की ते आमची मागणी आहे की संसदेमध्ये नवीन संशोधन बिल आणा आणि ही जी काही आहे याला म्हणजे कायमचा विरोध झाला पाहिजे। अशा प्रकारचं संसदेमध्ये ठराव पास झाला पाहिजे, कानून बनला पाहिजे। पण ते सन्माननीय विद्यमान प्रधानमंत्री त्याला काही सहकार्य करत नाही, त्यामुळे हे आंदोलन करावं लागलेलं आहे। आणि जर पुढे भविष्यात जर लवकर यावर काही परिणाम झाला नाही, कारण की हे षडयंत्र आहे की आमच्या अनुसूचित जातीच्यामध्ये ज्या काही जाती आहेत त्यांच्या जातीमध्ये विभागणी करून त्यांच्यात कशा भांडणं लावायचे, त्यांच्यामध्ये कसं म्हणजे दुश्मनी निर्माण करायची, अशा प्रकारचा हा एक प्रकारचा कुटील डाव केंद्र सरकारच्या माध्यमातून समोर आलेला आहे। ह्या सर्व गोष्टी केंद्र सरकारच जबाबदार आहे। सर्वोच्च न्यायालय फक्त एक नाममात्र असं आमची धारणा आहे आणि त्यासाठी ही रस्त्यावरची लढाई लढणं आम्हाला अत्यंत आवश्यक झालेलं आहे। आणि ह्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व ताकदीनिशी उतरणार आहोत। महिला मंडळी आमच्या आल्या होत्या, त्यासुद्धा गेलेल्या आहेत। आणि काही युवक शिक्षक आहेत ते आपापल्या तालुक्यामध्ये सुद्धा आंदोलन करतात। उमरेड चालू आहे, विहापूरला चालू आहे, कुईला चालू आहे। विविध तालुक्यामध्ये हे जे आंदोलन आहे ते सुरू आहे। आणि त्यासाठी जे काही तालुका स्तरावर, गाव स्तरावर, शाळा स्तरावर छोट्या मोठ्या मिटिंगा घेऊन आमच्या शिक्षकांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आमच्या शिक्षक मंडळीलासुद्धा आम्ही ह्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे। आणि मोठ्या संख्येने ते या ठिकाणी आज उपस्थित झालेलं आहे। त्या सर्व शिक्षक बांधवांचं, विशेषतः आमच्या जिल्हा परिषद शिक्षक बांधवांचा आम्ही या ठिकाणी विशेष म्हणजे आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्या सर्व शिक्षकांचा मी या ठिकाणी आभार मानतो। आणि जेव्हा आंदोलन होईल त्या आंदोलनामध्ये सर्वांनी मनपूर्वक असा उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा ठेवतो। धन्यवाद। जय हिंद।